नमस्कार सगळ्यांना. पहिल्यांदा तर सॉरी, खूप दिवसानंतर व्हिडिओ येत असल्यामुळे, काही प्रॉब्लेम असल्यामुळे मी व्हिडिओ टाकू शकले नाही. पण इथून पुढे रोज व्हिडिओ येईल. सिक्रेट लव्ह भाग 24. रात्री आरवच्या त्या स्वप्नातल्या राजकुमाराच्या घोषणेने तिची झोपच उडवली होती. ती रात्रभर त्याच्याच विचारात जागत होती आणि पहाटे पहाटे कुठेतरी तिचा डोळा लागला होता. सकाळची कोवळी ऊन खिडकीतून तिच्या चेहऱ्यावर पडली आणि ती आळसावत जागी झाली. तिने डोळे उघडताच तिच्या ओठांवर एक गोड हसू आलं. तिने फोन उचलला तर त्याच्यावर आरवचे गुड मॉर्निंगचे अनेक मेसेजेस आणि क्यूट इमोजीज आले होते. उठा मॅडम, आज आपल्याला लग्नाची तयारी करायची आहे. तिने हसूनच त्याला रिप्लाय केला. गुड मॉर्निंग, मी तर कधीचीच तयार आहे. त्यानंतर त्या दोघांचं फोनवर बोलणं सुरू झालं. ते लग्नाच्या आदल्या दिवशीच्या विधीबद्दल, प्लॅन्सबद्दल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या होणाऱ्या नव्या आयुष्याबद्दल बोलत होते. अनन्या म्हणाली, आरव, मला थोडं टेन्शन येतंय. आरवने विचारलं, टेन्शन? कसलं? उद्या तर आपलं लग्न आहे आणि मग मी तुमच्या घरी येणार. सगळं काही नवीन असेल माझ्यासाठी. मला जमेल ना सगळं नीट करायला? तिच्या आवाजात एक निरागस भीती होती. आरव म्हणाला, वेडाबाई, तू काळजी का करतेस? मी आहे ना तुझ्यासोबत आणि माझं घर ते तुझंच घर आहे. दादा आणि आता तर तुझे आई बाबा पण तिथेच असतील. तुला काहीच वेगळं वाटणार नाही. उलट तू आलीस की ते घर घर वाटायला लागेल. त्यांचं ते बोलणं ऐकून आनंदाला खूप धीर आला. तिचं मन हलकं झालं. ती आता पूर्णपणे खुश होती. तिच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं स्वप्न उद्या पूर्ण होणार होतं. ते फोनवर बोलत असताना दारावरची बेल वाजली. थांबा, कोणीतरी आले दारात, अनन्या म्हणाली आणि तिने दार उघडलं. दारात एक कुरिअर बॉय उभा होता. त्याच्या हातात एक मध्यम आकाराचा तपकरी रंगाचा पेपरमध्ये गुंडाळलेला बॉक्स होता. अनन्या गुप्ता, त्याने विचारलं. हो, तुमच्यासाठी पार्सल आलंय आहे. माझ्यासाठी? पण कोणी पाठवलंय? अनन्याने आश्चर्याने विचारलं. माहीत नाही मॅडम, पाठवणाऱ्यांच्या जागी फक्त तुमचा शुभचिंतक असं लिहिलंय. तो म्हणाला. शुभचिंतक हा शब्द ऐकून अनन्याच्या मनात संगीताच्या रात्री मिळालेल्या त्या धमकीच्या चिठ्ठीची आठवण चमकून गेली. पण दुसऱ्या क्षणी तिच्या मनात विचार आला, नक्कीच आरवनेच काहीतरी सरप्राईज पाठवणं असणार. काल रात्री बोलले होते ना की काहीतरी सरप्राईज आहे. किती वेडे आहेत हे. तिच्या चेहऱ्यावर एक गोड हसू आलं. तिने सही करून ते पार्सल घेतलं आणि दार बंद केलं. ती धावतच तिच्या खोलीत आली. आरव अजूनही फोनवर होता. काय झालं? कोणाचं पार्सल होतं? आरवने विचारलं. माझ्या एका शुभचिंतकाने पाठवलंय. ती त्याला चिडवत म्हणाली. नक्कीच तुम्हीच काहीतरी खोडकरपणा केलाय. मला माहीत आहे. मी नाही तर मी का पाठवीन? मी तुझ्यासाठी माझं सगळ्यात मोठं सरप्राईज तर मी स्वतः आहे. तर उद्या तुला कायमचाच मिळणार आहे. आरव रोमॅन्टिक मूडमध्ये म्हणाला. पुरे हां, आता मी फोन ठेवते. मला बघायचे की यात काय आहे. ती उत्साहाने म्हणाली. तिने फोन ठेवला आणि तो बॉक्स उघडू लागली. तिचं हृदय उत्साहाने आणि उत्सुकतेने धडधडत होतं. नक्कीच यात एखादा सुंदर ड्रेस असेल किंवा दागिने की की आपलं हनीमूनचं तिकीट. ती विचार करत होती. तिने बॉक्स उघडला. आतमध्ये पांढऱ्या कागदात गुंडाळलेली एक वस्तू होती. तिने तो कागद बाजूला केला आणि आत बघताच तिच्या हातपायाला कंप सुटला. तिच्या हातातून तो बॉक्स खाली पडला. तिच्या डोळ्यासमोर क्षणभर अंधारी पसरली. तिला चक्कर आल्यासारखं झालं. आतमध्ये फोटो होते तिचे आणि आरवचे. पण ते साधेसुधे फोटो नव्हते. ते मार्फ केलेले फोटो होते. अत्यंत अश्लील पद्धतीने एडिट केलेले फोटो होते. काही फोटो त्यांच्या बॅचलर पार्टीच्या रात्रीचे होते, जिथे ते पूलजवळ बोलत उभे होते. पण त्या फोटोला एडिट करून असं काहीतरी दाखवलं होतं जे खूप किळसवाणं होतं. काही फोटो त्या रात्रीचे होते जेव्हा आरव तिच्या घरी थांबला होता. त्या क्षणांनाही खूपच वाईट पद्धतीने सादर केलं होतं. त्या फोटोज खाली एक चिठ्ठी होती. तीच लाल शाई आणि तेच वेडेवाकडे अक्षर. कसं वाटलं सरप्राईज? हा तर फक्त एक छोटा नमुना आहे. विचार कर, हे फोटोज जर तुझ्या लग्नाच्या दिवशी सगळ्या पाहुण्यांसमोर, मीडियासमोर, मोठ्या स्क्रीनवर लागले तर काय होईल तुझ्या इज्जतीचं आणि तुझ्या त्या ग्रेट आरव देसाईच्या प्रतिष्ठेचं? अजूनही वेळ गेलेली नाहीये. या लग्नापासून मागे हट, नाहीतर परिणामांना सामोरे जायला तयार राहा. ते फोटोज, ती धमकी, अनन्यासाठी तो एक खूप मोठा आघात होता. तिचा श्वास कोंडला गेला होता. ती तिथे जमिनीवर बसली आणि तिचे डोळे त्या फोटोजवर खिळले होते. तिचं डोकं पूर्णपणे सुन्न झालं होतं. तिला काय विचार करावा, काय करावं हेच कळत नव्हतं. भीती, राग, अपमान, असहाय्यता या सगळ्या भावनांनी तिच्या मनात कल्लोळ माजवला होता.
कोण कोण असू शकतं हे? कोणाला आमचा आनंद बघवत नाहीये? तिने थरथरत्या हाताने ते फोटोज गोळा केले आणि पुन्हा त्या बॉक्समध्ये टाकले. तिने तो बॉक्स तिच्या कपाटाच्या सगळ्यात आतल्या कप्प्यात लपवून ठेवला. तिला ही गोष्ट कोणालाच सांगायची नव्हती, ना तिच्या आईबाबांना ना आरवला. तिला उगाचच सगळ्यांना टेन्शन द्यायचं नव्हतं, खास करून आरवला. लग्नाच्या आदल्या दिवशी ती त्याला असा त्रास देऊ इच्छित नव्हती, पण ती गोष्ट तिच्या मनातून जात नव्हती. ती वरवर शांत राहण्याचा प्रयत्न करत होती, पण आतून ती पूर्णपणे हादरून गेली होती. तिचा हसरा चेहरा कुठल्या कुठे गायब झाला होता. ती हसतच नव्हती, बोलत नव्हती, फक्त शून्यात बघत होती. आरव दिवसभर खूप खुश होता. तो त्याच्या लग्नाच्या तयारीला शेवटच्या टप्प्यात व्यस्त होता, पण त्याचं मन मात्र अनन्याच्या भोवती फिरत होतं. त्याने तिला सकाळपासून अनेकदा फोन करण्याचा प्रयत्न केला, पण प्रत्येक वेळी तिचा फोन एंगेज येत होता किंवा ती उचलत नव्हती. त्याने तिला अनेक मेसेजेस केले, काय करतेस, जेवलीस का, आय मिस यू, पण तिच्याकडून एकाही मेसेजला रिप्लाय आला नाही. सुरुवातीला त्याला वाटलं की ती कामात असेल, पण जेव्हा दुपार उलटून गेली आणि तरीही तिचा काहीच प्रतिसाद आला नाही, तेव्हा आरवच्या मनात काळजीचं वादळ उठलं. काय झालं असेल? सकाळपर्यंत तर ती किती खुश होती. मग अचानक असं काय झालं की ती माझा फोन पण उचलत नाहीये? त्याने आदित्यला फोन लावला. आदित्य, अनन्याच्या घराबाहेर जे आपले माणसं आहेत त्यांच्याकडून रिपोर्ट घे. मला सांग तिथे सगळं ठीक आहे ना? आदित्यने लगेच रिपोर्ट घेतला. सगळं नॉर्मल आहे. मॅडम घरीच आहेत, पण आज त्या घराच्या बाहेर पडल्या नाहीत. हे ऐकून आरवची चिंता अजूनच वाढली. त्याला आता राहवत नव्हतं. संध्याकाळ झाली होती. आरवने त्याच्या सगळ्या मीटिंग्स कॅन्सल केला आणि तो थेट अनन्याच्या घरी पोहोचला. त्याने दारावरची बेल वाजवली. अनन्याच्या आईने दार उघडलं. आरव बाळा, तू ये ना, सुधा म्हणाल्या. पण त्याच्या चेहऱ्यावरही काळजी होती. काकी, अनन्या कुठे आहे? आरवने विचारले. ती तिच्या खोलीतच आहे बाळा. सकाळपासून तिने दारच उघडलं नाहीये. ती ठीक आहे असं म्हणतीये, सुधा म्हणाल्या. आरव धावतच तिच्या खोलीकडे गेला. त्याने दार वाजवलं. अनु, दार उघड. आत आत शांतता होती. अनन्या, प्लीज, मी आलोय. आरव, दार उघड. तो पुन्हा म्हणाला. थोड्या वेळाने अनन्याने दार उघडलं. तिला बघून आरवच्या काळजात धस्स झालं. तिचा चेहरा पूर्णपणे उतरला होता. डोळे रडून रडून सुजले होते आणि तिच्या नजरेत एक विचित्र भीती होती. मी ठीक आहे, तुम्ही कशाला आलात? ती त्याला टाळत म्हणाली आणि मागे फिरली. तिचं ते वागणं, तो आवाज आरवला कळलं की काहीतरी खूप मोठं घडलंय. तो हात आला आणि त्याने दार लावून घेतलं. अनन्या, काय झालंय? तू माझ्याशी अशी का वागते? सकाळपासून माझा फोन उचलत नाहीयेस, मेसेजला रिप्लाय करत नाहीयेस, काय लपवतेस माझ्यापासून? आरवने तिचा हात पकडत विचारले. काही नाही, मी फक्त थोडी थकले, ती खोटं बोलली. खोटं बोलू नकोस अनन्या, मी ओळखतो तुला. तुझे डोळे सगळं काही सांगत आहेत. काय झालंय ते सांग मला. आरवचा आवाज आता थोडा चढला होता. मी म्हणाले ना, काही नाही, ती ओरडली आणि त्याचा हात झटकून दूर उभी राहिली. आरव तिच्या जवळ गेला. त्याने तिचे दोन्ही खांदे पकडून तिला स्वतःकडे वळवलं. अनन्या, तुला माझी शपथ आहे, सांग मला काय झालं. त्याचा आवाज आता कमी झाला होता. शपथ, हा शब्द ऐकून अनन्याचा बांध फुटला. ती डसाडसा रडू लागली आणि त्याला बिलगली. आरव, ते ते आपल्याला ती रडत रडत काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होती. शांत हो, शांत हो. काय झालंय ते नीट सांग. आरव तिच्या पाठीवरून हात फिरवत म्हणाला. अनन्याने स्वतःला थोडं सावरलं आणि तिने त्याला ते फोटोज दाखवले. हे हे बघा, कोणीतरी आपल्याला बरबाद करण्याचा प्रयत्न करतंय. ते फोटोज बघून आरवचा राग अनावर झाला. त्याचे डोळे लाल झाले. त्याने मुठी आवळल्या. डॅमिट, कोणाची हिंमत झाली हे करायची? मी त्याला सोडणार नाही, तो ओरडला. त्याचा तो रागावलेला अवतार बघून अनन्या अजूनच घाबरली. तो रागाने तिथून निघून जाणार तेव्हा अनन्याने त्याचा हात पकडला. आरव, प्लीज शांत व्हा, मला खूप भीती वाटते, ती रडत म्हणाली. अनन्याच्या डोळ्यातली ती भीती बघून आरवचा राग शांत झाला. त्याला जाणवलं की ही वेळ रागवण्याची नाही तर तिला सांभाळण्याची आहे. त्याने तिला जवळ घेतलं. सॉरी, मी तुझ्यावर ओरडलो, पण पण हे सगळं बघून माझं डोकंच काम करत नाहीये. आरव, आता काय होणार? उद्या आपलं लग्न आहे आणि आणि जर खरंच त्याने हे फोटोज. काही होणार नाही, आरव म्हणाला. मी आहे ना, मी सगळं काही सांभाळून घेईल.
त्या शब्दांनी, त्या मिठीने अनन्याला खूप मोठा आधार मिळाला. आरवचा तो रौद्र अवतार बघून अनन्या खूप घाबरली होती. पण जेव्हा तिने त्याचा हात पकडला आणि त्याच्या डोळ्यात बघून तिने तिची भीती व्यक्त केली, तेव्हा तो ज्वालामुखीसारखा धगधगणारा आरव एका क्षणात शांत झाला. वितळला. तिच्या डोळ्यातल्या त्या अश्रूंनी त्याच्या मनातल्या रागाची आग विझवून टाकली होती. त्याला जाणवलं की या क्षणी तिला त्या रागाची नाही तर त्याच्या आधाराची, त्याच्या प्रेमाची गरज आहे. त्याने तिला जवळ घेतलं आणि घट्ट मिठी मारली, इतकी घट्ट की जणू काही तो तिला सांगत होता की या जगातली कोणतीही वाईट शक्ती आता तिच्या पर्यंत पोहोचू शकणार नाही. तो तिचं कवच बनून तिच्यासोबत उभा आहे. अनन्या त्या मिठीत शिरून लहान मुलासारखी रडत होती. सकाळपासून तिने जो काही ताण, जी काही भीती मनात दाबून ठेवली होती, ती सगळी आता अश्रूंच्या रूपात बाहेर पडत होती. शांत हो, शांत हो माझी वेडाबाई, मी आहे ना तुझ्यासोबत, काही नाही होणार. तो तिच्या पाठीवरून हात फिरवत तिला शांत करत होता. थोड्या वेळाने तिचा रडण्याचा आवेग कमी झाल्यावर त्याने तिला स्वतःपासून थोडं दूर केलं. त्याने तिचे दोन्ही हात आपल्या हातात घेतले आणि तिच्या डोळ्यात बघितलं. आरव म्हणाला, अनन्या, तू या फालतू खोट्या एडिट केलेल्या फोटोंवर विश्वास ठेवतेस, माझ्यावर नाही. त्याच्या आवाजात आता राग नव्हता, तर एक प्रकारची तक्रार होती, एक प्रकारचं दुःख होतं. अनन्या म्हणाली, विश्वास आहे तुमच्यावर, माझ्या जीवापेक्षा जास्त विश्वास आहे. पण पण हे सगळं बघून मी खूप घाबरले. मला काही सुचत नव्हतं. मला वाटलं की आपल्या लग्नांमुळे तुम्हाला आरवने तिच्या ओठांवर बोट ठेवून तिला पुढे बोलण्यापासून थांबवलं. आरव म्हणाला, काही बोलू नकोस. आपलं प्रेम ते इतकं कमजोर नाहीये अनन्या. मी अशा खोट्या गोष्टींनी, अशा भ्याड हल्ल्यांनी तुटेल. कोणी कितीही प्रयत्न केले, कितीही कटकारस्थान रचली, तरी ते आपल्याला वेगळं करू शकत नाहीत. कारण आपण फक्त 2 शरीर नाहीत तर एक आत्मा आहोत. आणि आत्म्याला कोणीच वेगळं करू शकत नाही. मी तुझ्यासोबत आहे नेहमी, तुझ्या प्रत्येक श्वासात, प्रत्येक सुखात आणि तुझ्या प्रत्येक दुःखात. फक्त तुझा हात माझ्या हातात दे आणि माझ्यावर विश्वास ठेव. त्याचं ते बोलणं ते इतकं आश्वासक होतं, इतकं खरं होतं की अनन्याच्या मनातली सगळी भीती, सगळी शंका कुठल्या कुठे पळून गेली. तिला आता फक्त त्याच्या डोळ्यात प्रेम आणि विश्वास दिसत होता. तिने काही न बोलता फक्त होकारार्थी मान हलवली आणि तिचं डोकं त्याच्या छातीवर टेकवलं. त्याने हळुवारपणे तिचा चेहरा वर उचलला. तिचे ते रडून रडून सुजलेले डोळे, तिचा तो घाबरलेला चेहरा बघून आरवचं काळीज पिळवटून निघालं. त्याने तिच्या डोळ्यातले उरले सुरले अश्रू आपल्या बोटांनी टिपले आणि मग तो तिच्या चेहऱ्याजवळ झुकला. त्याने सगळ्यात आधी तिच्या कपाळावर एक हळूवार दीर्घ किस केलं. जणू काही तो तिच्या सगळ्या चिंता, सगळं टेन्शन स्वतःच्या आत शोषून घेत होता. मग त्याने तिच्या दोन्ही डोळ्यांवर, त्या सुजलेल्या पापण्यांवर एक एक किस केलं. जणू काही तो तिला सांगत होता की या डोळ्यांमध्ये आता फक्त आणि फक्त आनंदाश्रूच येतील. आणि मग त्याने तिच्या दोन्ही गालांवर एक एक किस केलं. त्याचा तो प्रेमळ स्पर्श अनन्याला खूप मोठा आधार देऊन गेला. तिला असं वाटत होतं की जणू काही ती जगातल्या सगळ्यात सुरक्षित ठिकाणी आहे. तो तिच्यापासून थोडा दूर झाला आणि म्हणाला, आता एक स्माईल कर माझ्यासाठी. अनन्या हसली. खूप दिवसांनी ती मनापासून हसली होती. आरव म्हणाला, हे बघ, अशीच हसत राहा, कारण तुझं हे हसूच माझं जग आहे. तो पुन्हा तिच्या जवळ आला आणि त्याने तिला पुन्हा एकदा आपल्या मिठीत घेतलं. आरव म्हणाला, उद्या उद्या तू कायमची माझी होशील, मिसेस अनन्या आरव देसाई. आणि मग बघ मी या सगळ्यांना कसा सरळ करतो ते. ज्यांनी कोणी तुला त्रास देण्याचा प्रयत्न केलाय त्यांना मी अशी शिक्षा देईन की ते पुन्हा कोणाच्या आयुष्यात ढवळाढवळ करायची हिंमत करणार नाहीत. पण आता आता फक्त आपल्या लग्नाचा विचार कर. फक्त तू आणि मी. त्यांचं ते वचन, त्यांचा तो अधिकार बघून अनन्याला खूप छान वाटलं. त्या रात्री ते फोनवर खूप वेळ बोलत होते. त्यांनी आता त्या फोटोजचा विषय पूर्णपणे बाजूला ठेवला होता. ते फक्त त्यांच्याबद्दल बोलत होते, त्यांच्या भविष्याबद्दल, त्यांच्या होणाऱ्या संसाराबद्दल. आरव म्हणाला, ऐक ना, लग्नानंतर आपण हनीमूनला कुठे जायचं? अनन्या म्हणाली, तुम्ही जिथे घेऊन जाईल तिथे. आरव म्हणाला, नाही, तू सांग, तुझी काय इच्छा आहे? स्वित्झर्लंड, पॅरिस की मालदीव्स?
अनन्या म्हणाली, मला कुठेही चालेल, फक्त तुम्ही माझ्यासोबत असायला हवे. त्यांचं ते गोड बोलणं, ती भविष्याची स्वप्न त्या दोघांनाही एकमेकांना धीर देत होती आणि उद्याच्या नव्या आयुष्यासाठी तयार करत होती. फोन ठेवण्यापूर्वी आरव म्हणाला, लवकरच भेटू बायको. फक्त काही तासांचाच प्रश्न आहे आणि मग तू कायमची माझी होशील. अनन्या म्हणाली, मी वाट बघते. त्याच्या त्या बोलण्याने त्या दोघांनाही खूप हिंमत मिळाली होती. आरवने फोन ठेवला. अनन्याशी बोलून झाल्यावर आरवच्या मनाला थोडी शांतता मिळाली होती, पण त्याच्या डोळ्यातलं वादळ अजून शमलं नव्हतं. उलट ते आता अजूनच रौद्र रूप धारण करत होतं. ज्या कोणी त्याच्या अनन्याला त्याच्या होणाऱ्या बायकोला त्रास देण्याची हिंमत केली होती त्याला तो सोडणार नव्हता. त्याने फोन उचलला. त्याचे डोळे रागाने लाल झाले होते आणि मुठी आवळला गेला होता. त्याने आदित्यचा नंबर डायल केला. पहिल्याच रिंगमध्ये आदित्यने फोन उचलला. जणू काही तो आरवच्याच फोनची वाट बघत होता. आदित्य म्हणाला, हॅलो सर. आरव म्हणाला, आदित्य, 1 तासाच्या आत माझ्या स्टडी रूममध्ये ये. टीममधल्या सगळ्यात बेस्ट सायबर एक्सपर्टला घेऊन. त्याच्या आवाजात इतका दरारा होता की आदित्यला कळलं की प्रकरण खूपच गंभीर आहे. आदित्य म्हणाला, ओके सर, पण सगळं ठीक आहे ना? आरव म्हणाला, काहीच ठीक नाहीये. तू फक्त मी जे सांगितलंय ते कर. एवढं बोलून त्याने फोन कट केला. एका तासाच्या आत आदित्य आणि देसाई ग्रुपचा हेड सायबर सिक्युरिटी ऑफिसर मिस्टर शर्मा आरवच्या स्टडी रूममध्ये होते. आरवने त्यांना ते मार्क केलेले फोटोज दाखवले. ते बघून त्या दोघांनाही धक्का बसला. आरव म्हणाला, मला आत्ताच्या आत्ता शोधून काढायचे की हे फोटोज कोणी, कुठून आणि कधी पाठवले आहेत. आय वॉन्ट एव्हरी सिंगल डिटेल. मिस्टर शर्मा म्हणाले, सर, हे फोटोज एका निनावी ईमेल आय वरून पाठवले आहेत. तो आयडी ट्रेस करणं थोडं अवघड आहे, पण अशक्य नाही. आम्हाला थोडा वेळ लागेल. आरव म्हणाला, तुमच्याकडे किती वेळ आहे माहीत आहे? फक्त 6 तास. मला उद्या सकाळी माझ्या लग्नाआधी तो माणूस माझ्यासमोर पाहिजे. काहीही करा, आकाश पातळ एक करा, पण त्याला शोधून काढा. आरवच्या त्या हुकमाने त्या दोघांनाही घाम फुटला, पण त्यांना माहीत होतं की आरव देसाईने एखादी गोष्ट ठरवली की तो ती पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. त्यांनी लगेच कामाला सुरुवात केली. रात्रभर देसाई मेन्शनच्या त्या स्टडी रूममध्ये लॅपटॉपच्या स्क्रीनवर अक्षरं आणि आकडे नाचत होते. कॉफीचे कप रिकामे होत होते आणि तणाव वाढत होता. आरव तिथे सोफ्यावर बसून होता. तो झोपला नव्हता. तो फक्त वाट बघत होता. त्या एका बातमीची. पहाटेचे 4 वाजले होते. मिस्टर शर्माच्या चेहऱ्यावर अचानक एक चमक आली. मिस्टर शर्मा म्हणाले, सर, सापडला. आरव विजेच्या वेगाने उठून त्यांच्याजवळ गेला. काय कळलं? मिस्टर शर्मा म्हणाले, सर, तो ईमेल ज्या IP ॲड्रेसवरून पाठवला गेला आहे तो IP ॲड्रेस देसाई मेन्शनच्या जवळच्या स्टार सायबर कॅफेचा आहे. आरव हे ऐकून स्तब्ध झाला. सायबर कॅफे देसाई मेन्शनच्या जवळचाच? म्हणजे दुश्मन त्याच्या इतक्या जवळ होता की त्याला बॅचलर पार्टीतल्या त्या माणसाच्या मोबाईलमध्ये सापडलेला तो लँडलाईन नंबर आठवला. तो नंबर सुद्धा देसाई मेन्शनच्या जवळच्याच गेस्ट हाऊसचा होता. म्हणजे हा योगायोग नाही. या दोन्ही घटनांचा एकमेकांशी संबंध आहे आणि तो संबंध देसाई मेन्शनशीच आहे. आरवच्या डोक्यात आता विचाराचं चक्र सुरू झालं होतं. आरवच्या मनात आता एक भयानक शंका आली. एक अशी शंका जी जर खरी ठरली तर त्याच्या पायाखालची जमीनच सरकणार होती. त्याने आदित्यला बाजूला बोलावलं. आरव म्हणाला, आदित्य, आपल्या जुन्या गेस्ट हाऊसमध्ये सध्या कोणी राहतंय का? आदित्य म्हणाला, नाही सर, ते तर खूप वर्षापासून बंद आहे. तिथे फक्त एकच केअरटेकर असतो. आरव म्हणाला, नीट आठवून सांग आदित्य, गेल्या काही दिवसात तिथे कोणीच आलं होतं का? आदित्य थोडा वेळ विचार करत राहिला आणि मग त्याला आठवलं. आदित्य म्हणाला, हो सर, आठवलं. 2 दिवसांपूर्वी दादासाहेबांचे कोणीतरी जुने मित्र मिस्टर धनंजय तिथं थांबायला आले होते, असं मला कळलं होतं. दादासाहेबांनीच त्यांची व्यवस्था करायला सांगितली होती. मिस्टर धनंजय डी. आरवचं डोकं सुन्न झालं.
त्याला संगीताच्या रात्री सापडलेला तो रक्ताने माखलेला खंजीर आठवला, ज्यावर डी हे अक्षर कोरलेलं होतं, म्हणजेच दादासाहेबांचे मित्र की दुश्मन. तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि असंच सपोर्ट करत राहा आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा.